गावची खबर न्यूजने खोपोली शहराचा प्रारूप आराखडा बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत। अखेर 20 वर्षांनंतर खोपोली शहराचा दुसरा प्रारूप विकास आराखडा नियोजनासंदर्भाची बैठक नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केली होती। या दरम्यान एजन्सीने तयार केलेला प्लॅन दाखवण्याऐवजी नागरिकांना म्हणणे मांडण्याची सांगताच नेमलेल्या एजन्सीने कशा पद्धतीने आराखडा तयार केलाय, काय एसी मध्ये टेबलावर बसून तयार केलाय असा आरोप करीत गेली 40 वर्ष काय यातना होत आहेत याचा पाढा उपस्थित नागरिक व लोकप्रतिनिधींनी मांडला आहे। शहराचा आराखडा कसा तयार केला आहे याबाबत माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकरांनी प्रश्नांचा भडीमार करीत आराखडा तयार करताना सखोल अभ्यास करा, प्रत्येक प्रभागातील गावांमध्ये दवंडी किंवा जाहिरात करून गावकऱ्यांना एकत्रित करा, शेतकरी, व्यापारी, बिल्डर्स, आर्किटेक्ट या सर्वांच्या सूचना घेऊन प्रारूप नकाशावर दाखवा अशी सूचना मसूरकर यांनी करताच एकमताने बैठक तहकूब करण्यात आली। सोमवारपासून प्रत्येक गावात जाऊन नागरिकांची मते जाणून घेऊ असे मुख्याधिकारी प्रशासक पंकज पाटील यांनी सांगितले। खोपोली नगर परिषदेच्या कौन्सिल हॉलमध्ये प्रारूप सुधारित विकास योजना आराखडा बैठकीचे आयोजन गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते। या बैठकीला अलिबाग कार्यालयातील नगर रचना अधिकारी गुंडाप्पा थोंटे उपस्थित होते। प्रारंभी नगर परिषदेच्या थोंटे व मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाल्यानंतर बैठकीला प्रारंभ झाला। या बैठकीला माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरक, माननीय नगरसेवक मोहन अवसरमल, मनीष यादव, तुकाराम साबळे, कमाल पाटील, केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील, अविनाश तावडे, उद्योजक यशवंत साबळे, संदीप पाटील, अमोल जाधव, अतिक खोत, अबू जळगावकर, रवींद्र रोकडे, राहुल जाधव, विनीत मोडक यांच्यासह शहरातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीबाबत मुख्याधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकेत या बैठकीची माहिती देत असताना एकाच वेळेस अनेक जण बोलावयास उठल्याने बैठकीत गदारोळ माजला। माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी तर अनेक तांत्रिक बाबी समोर आणून प्रशासनावर शरसंधान साधले आहे। खोपोली नगर परिषदेचे निवृत्त अभियंता अशोक पाटील यांनीही खोपोली शहराच्या विकासाबाबतच्या अनेक बाबी समोर आणल्या। नगर परिषदेच्या हद्दीतील लवजी व चिंचवली या भागाचा विकास गेल्या 40 वर्षांत झाला नसल्याच्या त्रुटी येथील ग्रामस्थ समीर शिंदे, सुदेश थरकुडे, किशोर पाटील, अरुण पाटील यांनी समोर आणल्या। तर चिंचवलीचे सामाजिक कार्यकर्ते रवी रोकडे यांनी चिंचवली आणि लवजी हा भाग काय नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही का? गेल्या 40 वर्षात त्यांच्या जमिनी आरक्षित केल्या आहेत, त्याचा मोबदला तरी द्यावा, अन्यथा त्या जागा शेतकऱ्यांना परत द्याव्या अशी मागणी केली आहे। लवजी व चिंचवली भागातील नियोजित स्टेडियमसाठी जागा आरक्षित केली, परंतु ती जागा अनेक वर्ष तशीच पडून आहे। ना स्टेडियम झाले ना ती जागा शेतकऱ्यांना वापरास दिली, त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांवर अन्याय करतोय असा मुद्दाही चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। खोपोली नगर विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये जो विकास प्लॅन आहे त्या विकास प्लॅनचे दुसरा आपला विकास प्लॅन आता येतो। हा जो पहिला विकास प्लॅन आहे हा साधारणतः 83-86 मध्ये सुरुवात झाली आणि 3-4च्या सुमारास तो अस्तित्वात आला आणि तो आता 2023 ते 20 वर्ष संपलेली आहे। म्हणून दुसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी आज माननीय प्रशासक आणि माननीय सहाय्यक टाउन प्लॅनिंग अधिकारी यांनी मीटिंग बोलवली। परंतु माझी सुरुवातीपासून म्हणणं होतं की हे मीटिंग तशी होत नाही। कायदा असं सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काय केलेलं आहे, थोडक्यात जी एजन्सी नेमली काय मेसर्स टंडन नावाचे काहीतरी एजन्सी नेमलेली आहे, तर त्या एजन्सीने काय अभ्यास केला शहराचा, तो विभागवार केला का, प्रभागवार केला का, तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय का, ज्यांच्या जमिनी सफर झालेल्या आहेत त्यांचे काही दुःख आहेत ते ऐकून घेतले का, आणि त्या भागात जाऊन त्यांनी ते ऐकायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग त्याने एक कच्चा आराखडा तयार करू। भले त्याला प्रारूप आराखडा नका म्हणू तुम्ही, पण आम्ही अभ्यास करून हा आराखडा केलेला आहे आणि मग तुम्ही त्या प्रभागवार त्याचा सर्वे करा, त्या भागात जा, त्या भागामध्ये टाउन प्लॅनिंगने काय येणे दिलेल्या जमिनी आहेत त्या घ्या, सिटी सर्वेच्या प्रत्यक्ष मॅपची अवस्था काय, दिलेल्या खुल्या जागांमधनं त्याचा वापर नगरपालिकेच्या ताब्यात त्यांनी दिलाय का नाही दिला, त्या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय शहराचा अभ्यास कसा होईल। म्हणून ही जी काय मेसर्स टंडन आणि कंपनीला जी एजन्सी दिलेली आहे त्यांनी खरा हा सखोल अभ्यास केला पाहिजे, मग ते प्रभागात गेले पाहिजेत, प्रभागातल्या सगळ्या लोकांना दौंडी पेटून बोलवलं पाहिजे, जाहिरात दिली पाहिजे। भले तुम्ही वॉर्ड वाईज घ्या, तर त्या वॉर्डापुरती तरी जाहिरात दिली पाहिजे। एक चांगला सुट्टीचा दिवस घेऊन तिथे एखादी चांगली जागा शोधून, नसेल जागा त्या नगरपालिकेमध्ये त्यांनी ह्याच हॉलमध्ये बोलवावं आणि त्याचा अभ्यास करावा। त्याने
तर त्या सर्व सूचनांचा आपण जे आहे लेखी सूचना घेतो आहोत। त्याच दरम्यान अशी सूचना प्राप्त झाली की वॉर्ड वाईज महसुली गाव वाईज जर संधी मिळाली तर सर्व लोकांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल आणि हा शहर विकास आराखडा जो आहे हा सुनियोजित असा होईल आणि नागरिकांसाठी ज्यांच्यासाठी हा शहर विकास आराखडा आहे त्या नागरिकांसाठी त्या नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी जे काही त्यांचं बहुमूल्य सल्ला देतील त्याचा अंतर्भाव हा जो लँड यूज प्रपोज लँड यूज असेल किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नगररचना विभागाला करायला सोयीचं होईल। त्यामुळे आपण सोमवारपासून वॉर्ड वाईज आपण महसूल गाव वाईज आपण मीटिंग घेणार आहोत। त्यामध्ये सर्वांना आपण बोलू ज्यांना ज्यांना त्यांचं महत्त्वाचं योगदान मत द्यायचं असेल आणि त्या सर्व सूचना ज्या आहेत त्या संबंधित एजन्सीला देऊ, टाउन प्लॅनिंग विभागाला देऊ आणि त्यानंतर त्याच्यावरती प्रपोज लँड यूज म्हणजे त्या पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅनची पुढील प्रक्रिया ही करणं शक्य होईल। संहितेला याची अडचण प्राथमिकदृष्ट्या येईल असं मला वाटत नाही, परंतु तरी सुद्धा जेव्हा ते डिक्लेअर होईल तेव्हा जे काही वेगळे काही गाईडलाईन्स आले तर त्याला अनुसरून जे असेल ते उचित कारवाई करण्यात येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.